नमस्कार. आम्ही कुडचड मतदारसंघात भितर आसा. रवींद्र भवन ह्या ज्या जाग्यार आसा थंय आसा आनी 27 जून ते 3 जुलय ह्या दरम्यान जी रामकथा जे आसा ते रामकथा हांगा सुरू जाल्ले आसा आनी मोठ्या प्रमाणात हांगा पळयतात आमचे हिंदू बांधव आसा किंवा जाणटी लोक आसा, बुजुर्ग लोक आसा, हे सगळे हांगा रामकथा हे करता. कारण रामाचे हे जो इतिहास आसा तो ह्या रामकथेंतल्यान हांगा आयकुपाक मेळटा. युथान जे आसा भुरगीं आसा किंवा जी बायले मनशां बायले जी भुरगीं आसा, चेडूं भुरगीं आसा तेंच्या सुद्दां रामकथाचो हे घेवपाक जाय. आमी पळयता आयोजक आसा विश्वात्मक जे फावंडेशन आसा हेंची हितूंतल्यान हे जाल्ले आसा. आनीक जर आमी पळयता कथाकार जो आसा तो समर्थ भक्त श्री मकरंद बुवा सुमन रामदासी हे तेजे प्रवचन जे आसा रामकथा सांगपाचें तो आसा. म्हळ्यार कशे पद्दतीन रामाचें चरित्र आहलें आनी कशे पद्दतीन आमी तें आमचे अंगी स्वरूप करपाक जाय ह्या रामकथेंतल्यान दिसून येता. कारण आमी इतिहास जर पळयत जाल्यार आयज इतिहास खंय तरी विसरत वयतात, पूण ह्याच हितूंतल्या रामकथांतल्यान विश्वास जो आसा किंवा जो रामकथाचो जो आमचे पुर्वजाचे जे आसा चरित्र जे आसा किंवा रामकथा कशी आसली, रामाचो हें कशें आसलें हें सगळें तुमकां ह्या हितूंतल्यान पळोवपाक मेळटा. संस्कार हो भुरग्याचेर जाता. हांगा फक्त जाणटी येवन हांगा आयकोन गेलो जायना. कारण ही जाणटी लोक जी आसा तांकां रामकथा ही खबर आसा, तरी आसून जे लोक बुजुर्ग लोक आसा ते हांगा बसले आसा. पूण यूथ जो आसा किंवा जी चली भुरगीं जी आसा तेंच्या रामकथा ही खरोखरच आयकुपाची आसा आनी आपली अंगी स्वरुपाची इतलीच गरज आसा. ह्या रामकथेक तुका आदार दिल्लो आसा तो आसा जो रोहनगांव देसाय जो समाजसेवक म्हणून कुडचड मतदारसंघात वावरता. अशे अनेक उपक्रम तेणे हांगा घडोवन हाडले आसा. तितूंतलेच जो एक आसा ती रामकथा आसा आनी ह्या रामकथेचो हे जो आसा सारांश जो आसा किंवा जे रामकथा सांगता ती खंय तरी आयकोन आपले जिवना भितर बदल घडोवन हाडपाची ही एक संदी जी आसा ती कुडचडेकरांक आसा. इन गोवा ती उदय देयकर कुडचडे. नसावी मनामध्ये दिवसा रात्री वास असावा परमेशाचा घरामध्ये. आपुलकीच्या नात्यात स्नेह जपावा मनामध्ये. आपुलकीच्या नात्यात. तुम्हाला हे सांगायची गरज नाहीये. तुम्ही सद्गुणी आहात. तुमच्या मुलींनो, तुम्ही ज्या घरात जाणार आहात त्या घराला सोन्याचा कळस बसवायचा आहे मला, असा हेतू अंतःकरणात आणा. नुसत्या भौतिक वस्तू गोळा करू नका. त्या घरातलं एकत्रीकरण, त्या घरातलं एकमेकांवरचं प्रेम हे तुमच्या वागण्यावरती अवलंबून आहे. विवेकानंदांचं वाक्य आहे, टेक ऑल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर. तुम्ही लोकांच्याकडून एक्सपेक्टेशन करू नका. तुम्ही इतक्या चांगल्या वागा की यापेक्षा चांगलं वागणं शक्य नाही. कशी असावी आई. श्रोते हो, आज बऱ्याचदा आईच मुलीचा प्रपंच बिघडवते. मुली तिकडे गेलीस ना की वेगळा अकाउंट काढ, कोणी कुणाचं नसतं. दोन्ही बाजूनी उपदेश आहे बरं. तो उपदेश आई वडिलांना तिकडच्या सासरच्या नाही, तो त्यावेळेला नंतर येईल तेव्हा तो बोलला जाईल. पण आता आई वडिलांनी आपल्या मुलीला काय शिकवायचं. एक मुलगा तुला अर्पण केला जातोय, तू त्याला अर्पण नाही गेलेलीस, त्या घराने त्याला तुला दिलाय. त्याच्यावर तुझा अधिकार आहे आजपासून. पोहायला जायचं असेल ना तर पत्नीला विचारल्याशिवाय जाऊ नये असं म्हटलं. गावाला जायचं असेल तर पतीला विचारल्याशिवाय जाऊ नये, पत्नीला विचारल्याशिवाय जाऊ नये असं म्हटलंय. संन्यास घ्यायचा असेल तर पतीला विचारल्याशिवाय घेता येत नाही, पत्नीला विचारल्याशिवाय. पत्नीला न विचारता संन्यास घेतला याकरता विठ्ठल पंतांना केवढी मोठी शिक्षा झाली सांगा. ज्ञानोबांच्या वडिलांना परत यावं लागलं प्रपंचात. स्त्रियांचा सन्मान आहे आपल्याकडे मुलींनो. आणि मला पुन्हा पुन्हा वाटतं केवढा मोठा उपदेश आहे. आणि हा उपदेश सीतामाई जगल्यात की नाही बोला.
Shri